गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि इतकं कॉमेडी सीन झालेला आहे ना, एक मिनटं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, प्रिशा आहे ना, प्रिशा जेव्हा ही झाली होती ना, तेव्हा जानेवारी महिना होता आणि थंडी होती. तर तिच्या पप्पांनी म्हणजेच किशोरनी ना तिच्यासाठी हा स्वेटर आणला होता. स्वेटर, हे सॉक्स असं, आणि त्याची टोपी पण आहे बरं का. हां, ही बघा, एक मिनटं, हे बघा, ही त्याची टोपी आहे. पण त्याच्यानंतर आम्हाला काय, हिला ना तो हे स्वेटर आम्ही घातलंच नाही. फेब्रुवारी ही झाली आहे 26 जानेवारीला, म्हणजेच ही झाली आहे बघा 26 जानेवारीच्या दिवशी. आणि त्याच्यानंतर मग एवढी थंडी नव्हती. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये जरा थंडी कमी होऊन गेली, म्हणून मग आम्ही हिला ना हे स्वेटर घातलंच नाही आहे. आणि आज बघा, मी फर्स्ट टाईम मला ते मी ना, हे बघा, कपाटीचे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित आवरत होते ना, तर त्या टायमाला मला हा स्वेटर मिळाला आहे तिचा. आणि मला इतका आनंद झाला ना तिचा तो स्वेटर बघून, कारण तिच्या पप्पांनी एवढ्या हौशीने तो आहे ना फर्स्ट टाईम आणलेला. मग मला राहलंच गेलं नाही. आणि मी तो तिला वेअर करून बघितला, आणि हे बघा, तो तिला किती क्यूट असा आलेला आहे. थोडासा टाईट होतोय आता, तिला तर नाही येते, पण ती पण बघा त्याच्याकडे कशी बघतीये. तिला कळत नाही नेमकं हे मला काय घातलंय मम्मीने ते. हे बघा, ते सॉक्ससुद्धा तिला येत नाही आहेत आत्ता, पण मी असेच घातलेत. तिला ह्याच्यामध्ये खूप अनकम्फर्टेबल वाटतंय, पण माझी हाऊस म्हणून मी तर तिला घालून बघितला, आणि ती खूप छान दिसतीये. आम्हाला असं वाटलं होतं की फर्स्ट टाईम जेव्हा म्हणजे तिला हा जो स्वेटर आणला होता तिच्या पप्पांनी, तर तिला घातलाच नव्हता. आणि मला असं वाटलं होतं की बघा ना, ह्यांनी एवढ्या हौशीने आणला लेकरासाठी, आणि तो तिला एकदासुद्धा घातला गेलेला नाही आहे, कारण तेव्हा ती पण खूप नाजूक होती ना. मग आम्हाला पण म्हणजे मला काही असं घातलं नाही मी तिला. मला भीती वाटत होती की तिच्या हातातून कसं ते घालू वगैरे, आणि कारण गरम पण खूप होत होतं, म्हणून तो स्वेटर काही यूज नाही झाला. आणि आता आहे ना, आता मी तर तिला घातलंय, पण ती इतकी क्यूट दिसते आहे ना, मला अजिबातच राहत नाही. शोना, लाल टमाटर दिसते तू, लाल लाल टमाटर, हे लाल टमाटर आहे बघा. आणि ही टोपी तर इतकी छोटी आहे, आता ही तिला अजिबातच येणार नाही. ही टोपी तिला घालायला गेलं का अर्ध्या ह्याच्यातच, हे बघा, येणारच नाही आहे ती. छान वाटलं आता मी तिला घातले तर. आणि बरेचसे असे ड्रेस आहेत ना, तिला तर येतच नाही. एकदाच घातलेत आणि पुढे परत ते घालणंच नाही झाले. भरपूर असे ड्रेस आहेत. आता हा पण बघा, आहे किती छान ड्रेस आहे, छोटा, पण हा पण तिला येत नाही. आता भरपूर ड्रेसेस आहेत. असं मोठं झालंय बामत, आज करत बांगटेपणा. गाईस, ती आहे ना एकटक त्याच्याकडे बघतीये नुसती. तिला ना समजतच नाही आहे मम्मानी काय घातलंय ते बघा, ते चाललं लगेच तोंडामध्ये. कशाला ग? तिला आता गरम होत असेल नेमकं. मी आता गरमीच्या तेवढं तिला ते घातलंय. आता मी ते पहिले काढून टाकते ते झालं. हे बघा, तिनेच तिचं बटन काढून टाकले एक आत्ता. हात लावून लावून वरती घेऊन बटन काढून टाकले. बामटा. तुझं इंट्रोडक्शन दे बरं त्यांना. म्हण बरं तू. मी प्रिशा आहे, मी प्रिशा बोलते. बोल बरं तू कधी बोलायला लागशील त्यांच्यासोबत, कधी बोलशील तू त्यांना, कधी त्यांना हाय म्हणशील, म्हण बरं. हसते तुमच्याकडे बघून हसते गाईस. बघा लाजती काय, लाजती का तू? बघा कसं चाललंय हिचं. मशीन लावली आहे मी. माझ्या पोळ्या पण राहिल्यात नेमकं. हे बघा, होत आली आहे. ब्रिशाचेही कपडे धुतलेत आधी. आणि हे बघा, ही आहे ना, झाडूवाला आला इथं. ही आहे ना कालपासून असंच राहतीये, अशी एकदम मान टाकून देते आपल्या इथे अंगावरती, असं करते ही भामटे सडको. अप्पू, हे इकडे बघ ना. हे सोनू, अगं इकडे बघ. आता लक्ष नाहीये. लाजली ही पोरगी, लाजली. ही कशी मान टाकून देते बघा. काय आता काय माहिती, पण हिला काय असं कम्फर्टेबल वाटते का काय माहित नाही.
पण हे बघ कालच्या धरून अशीच करते, झोपायला आली वाटतं, पण झोप झाली हिची, आंघोळच नाही झाली अजून. अजून आम्ही पारुषच आहे. हा पारुष नंदनच आहे अजून आम्ही. जाऊ दे guys. हो आता घेते हिला. सोना तिला काय मजा वाटते असं राहायला माहित नाही, पण हे बघा ही कालच्या धरून आहे ना, एवढेच एक हिला एवढंच ह्याच्यातून मजा वाटते. कडेवर घेतला का लगेच अशी होऊन जाते. जाऊ द्या, हसतं पण आहे बामट. अशी झोप झाली आता, छान झोपले होते मी आणि क्रिशा. बराच वेळचं क्रिशा ही झोपली आहे. आणि बाहेर आहे ना पाऊस चालू आहे, आणि तो पण कसा हे बघा. छान वातावरण झालंय खरं तर. दार हाऊस लावते कारण क्रिशा सुटली आहे ना, आवाजाने उठून जाईल. हा असा पाऊस कसा आहे काय माहिती, ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. छान पण वाटतंय खूप तसं. घाबरले, मला वाटलं की किडाच आहे, पण खाली किडा नाही आहे. हे बघा हे पान होतं, पण मी आता खूप घाबरले. गाईस खरंच खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय पावसाचं. पण भिजू नाही शकत कारण मला जर सर्दी झाली तर माझ्यामुळे क्रिशाला पण सर्दी होईल. चला आता किशोर कधी येतोय काय माहिती. नेमकं आहे ना, आमची ही जी खिडकी आहे ना, इथून पाणी येत राहतं. पाऊस पण तसंच आहे. आता इथे प्लास्टिक वगैरे काहीतरी आणून लावावं लागेल. जेव्हा किशोर येईल तेव्हा तोच लावू शकतो, मला ते नाही लागणार. आणि ना त्या दिवशी जे काम केलं होतं ना ते बघा, हे वरती यांच्या या गॅपमध्ये आहे ना, त्या दिवशी काम केले म्हणून आता इथून पाणी येत नाहीये. ते जे आहे ना, म्हणून आता इथून पाणी येत नाहीये. नाहीतर आहे ना एवढं जोरजोरात पाणी यायचं ना, सगळं इकडे पाणी यायचं. आणि हे जी स्पेस आहे ना, ही पूर्ण ओली होऊन जायची पावसाने त्या पाण्याने. मग काय उपयोगच होत नव्हता ते पत्रे करून वगैरे. आणि मग आमची वॉशिंग मशीन पण इथे ओली होत होती कारण डायरेक्ट तिथून पाणी डायरेक्ट असं इकडे येत होतं. पण आता ते काम केलं त्या दिवशीचं, म्हणून आता काही टेन्शन नाही आहे. ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे, ही कोणता प्रकार आहे काय माहिती. जाऊ दे. बरं झालं त्या दिवशी ते काम केलं. आणि मी झोपायच्या आधी ना बाहेरचे धुतलेले कपडे सुद्धा आतमध्ये आणले होते, कारण पावसाचं वातावरण हे झालं होतं त्यावेळेला. त्याच्यामुळे मग आता हे एवढ्या कपड्यांच्या आता घड्या घालायच्यात मला. ही बघा प्रिशा कशी झोपली आहे बघा. एक नवीन प्रकार करते झोपायला, स्टाईलमध्ये झोपत असते खूप. जस्ट आता किशोर आलाय बघा. इकडून का बरं आलं पुढून, इकडून पुढून मला वाटलं तरी पण रस्ता खराब असतो म्हणून म्हणलं आपलं इकडून गेलेलं बरं. दार लाव लगेच. अप्पू इकडे बघ. घेतो थांब, तुला घेतो थांब. एवढ्या वेळाने पप्पांना बघतीये ना,
तिने आता हे नवीनच घेतले असं असं कशी करते. कुशीत इतकं- कुशीत हा. आल्यासारखं करते ती. कशी करते लाड बाप. येतो का काय तिला ते बी समजा कुशी देते अशी कुशीत कसा गेला दिवस मग? एकदम व्यवस्थित काहीच विषय नाही. काय शिमला मिरची आणली? हा मग आता दुसरं काय आज एक बुधवार तिथं भाजीपाला जास्त काय नव्हता. आज बुधवार नाहीये, मग कोणवार आहे आज? आज गुरुवार आहे. नीट पाय. नीट हा, बघ, आज गुरुवार आहे. गुरुवार आहे. हा ना. काय आज नाही. मग ते भाजीपालाच नव्हतं व्यवस्थित मग त्यामुळे मी तेवढंच घेऊन आलो. बस झालं तेवढं. दार लावा भाऊ लगेच. 2 मिनिटं. की आता पाऊस झालाय ना 2 मिनिटं मला हात पाय धुवायचे ना हात पाय धुतो. आता मस्त शेंगदाण्याची आमटी केली आहे जेवणासाठी. आता लगेच जेवायला घेतो. मस्त असं जेवण वगैरे करून घेतो. प्रिशाची जरा कुरकुर चालू आहे. आता मला तिलाही घ्यावं लागेल आमटे. चला तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.